संगीता येणार नाही का? नाही. कुठे? काय दुखतंय? काय दुखतंय? अरे दुखली. हा. चला करा सुरू. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संतन की जय अपने माता पिता की जय कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहयाती कुळाचा विचार न पाहिराशी कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर भलतिया भावे शरण जाता भेटी पडे तसे तोटे जन्म व्याधी न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी पायवंदित न कळे न पाहयाती कुळाचा विचार पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिखरे सागरे तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिली निर्जीवा कागदासी महाराज जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा भवसिंधू से बांधिला से तुझेले अनाथा दिनाकारणे गया तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वहेशी हरी व्यापको सर्व जीवा तुका तुझितो हा परब्रह्म ठेवा दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंग
तनु मानवी दिव्य रूपाची केली न त्यागे ती दिव्य लोकांची नेली. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमते प्रकाशु निवृत्तीरासु अवधारी जोजी. आता अभिनव मागला श्री जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमस्कार. मरुजय सद्गुरु जेने तारिलो हा संसार कुरु मनोनी विशेष त्याजो विवेकावरी. जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसी वाटा कुठे मगवास पाहिजे ते प्रकटे महादेवी. विपुलते पुरते अधिकते सरते करुणियावे सुमते विनवतो असे. ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनविते मराठी मी त्याची माता. आज आपल्याला 33वा श्लोक घ्यायचा आहे. दुसरा अध्याय 33वा श्लोक. म्हणा पाटील साहेब. अथ चेत्त्वमिमं धर्म्यम् 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 संग्रामं न करिष्यसि 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 संग्रामं न करिष्यसि. गुणोळ. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि 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 अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि. पुढची ओळ. ततस्वधर्मं कीर्तिं च 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 हित्वा पापमवाप्स्यसि हित्वा पापमवाप्स्यसि हित्वा पापमवाप्स्यसि हित्वा पापमवाप्स्यसि हित्वा पापमवाप्स्यसि. हित्वा पापमवाप्स्यसि. आता पूर्ण ओळ शेवट दुसरी. ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आता पूर्ण श्लोक एकदा म्हणूया. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततस्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आज आपल्याला 33वा श्लोक शिकायचा आहे. म्हणजे आतापर्यंत आपण आहे ना
47 पहिल्या अध्यायातले शिकले आणि हे 33 म्हणजे 80 शिकले. 80 म्हणजे आता 80वा श्लोक आहे. 80 वर्ष बघा कधी सुरू केला आपण. आणि ओव्या किती झाल्यात माहिती आहे का? 275 पहिल्या पहिल्या अध्यायात. आणि आत्ता झाल्यात त्या 196 झाले. 200 म्हणजे जवळजवळ 470 ओव्या झाल्या. म्हणजे ना मी असं पर्सेंटेज काढलंय, आपल्याला 11% श्लोक झाले आपले. म्हणजे 700 श्लोकामधून 11% श्लोक झाले. आणि 9033 ओव्यामधून आपल्याकडे जवळजवळ 5% पडतात. मोरे साहेब फक्त 5% आतापर्यंत आपण शिकलो. 95% अजून बाकी आहे आपलं. हां जायचे लांब. बरोबर. आता याच्यामध्ये असं म्हणतायत, भगवंत असं म्हणतात, अथ म्हणजे जर का, चेत म्हणजे परंतु, त्वम तू, इमम हा, धर्मस्य म्हणजे हा जर का हे धर्मयुद्ध आहे, तू जर ह्या धर्मयुद्धाला नकार देशील तर, म्हणजे कसं आहे, संग्राम न करिष्यसी, तू संग्राम जर का केला नाहीस, तयार झाला नाहीस, तर त्याचा परिणाम भगवंत पुढच्या याच्यामध्ये सांगतात, सेंटेन्समध्ये, वाक्यामध्ये काय सांगतायत की ततस स्वधर्मन कीर्तिच, म्हणजे तू काय करशील, स्वधर्माला बुडशील, स्वधर्म तुझ्याकडून घडणार नाही. आणि स्वधर्म नाही घडल्यामुळे काय होणार, कीर्तीसुद्धा बुडणार तुझी. माणसाचा काय स्वभाव आहे माहिती आहे का, 99% गुण आहेत समजा माणसाकडे आणि एक अवगुण आहे, तर माणूस काय करतो, 99% गुण नाही विचारात घेत. हा, तो अवगुण काय आहे, 1% आहे, परंतु एक काय होतं, मायनस होऊन जातो. म्हणजे कसं असतं, तुकाराम महाराजांनी मागे मी प्रमाण म्हणून गेलो, पाहता अवगुण मिळेची ना, संतांकडे एकही सुद्धा अवगुण नसतो, सगळे गुण असतात. आणि आम्ही कसं आहे, काही गुण आहेत आपल्याकडे आणि काही अवगुण आहेत. तर इथे भगवंत त्याला असं म्हणतायत की तुझा स्वधर्म बुडल्यानंतर कीर्तीचा सुद्धा नाश होणार तुझ्या. आणि मग काय होणार, आणखीन काय परिणाम होणार, तर आणखीन एक परिणाम होणार, ते काय म्हणतात की क्षय हित्वा पापमवा पेसेस है ना, म्हणजे तू पापाने घेरला जाशील. म्हणजे हे जे दोष आहेत ना सगळे, हे दोष तुला घेरतील. म्हणजे तू जर का स्वधर्म पाळला नाहीस तर कीर्ती तुझी आपोआप जाणार, त्याच्यानंतर पापाने तुला घेरले जाणार. आणि मग तू काय करणार, तू पाप, बघा 2 गोष्टी आहेत, एक पाप आणि पुण्य. पुण्य आपण कशासाठी करतो, सुखासाठी करतो, आहे का नाही. हा, स्वर्ग म्हणजे सुखच. हा ते कसं होतं, एकदा एका शेतकऱ्याने ट्रॅक्टरमध्ये लिहिलं, मागे ट्रॅक्टर असतो ना, ट्रॉली, त्या मागे एक सेंटेन्स लिहिलं होतं की कांद्याची पुण्य आहे. कांद्याचे म्हणजे कांदे पिकत होते आणि एक वर्ष त्याला चांगला भाव भेटला, त्याने ट्रॅक्टरच घेऊन टाकला. कांद्याचे पुण्य आहे, म्हणजे कोणाची काय पुण्य होईल काय सांगता येईल. म्हणजे पुण्याचा अर्थ आहे सुख आणि पापाचा अर्थ काय आहे, दुःख. म्हणजे तुला दुःख भेटणार. म्हणजे बघा की स्वधर्म नाही पाळला तर कीर्ती जाणार आणि पापाने तू घेरला जाणार. म्हणजेच तू काय कर, आता तू धनुष्य घे, हातात धनुष्य घे आणि तू तयार हो. म्हणजे त्याने करून स्वधर्माचं काय होईल, रक्षण होईल, आहे की नाही. तू क्षत्रिय आहेस त्याला जाणीव करून देतात. आणि अर्जुनाला एक प्रश्न आहे अर्जुनाचा देवासमोर की हे स्वजन आहेत माझे, हे स्वजनाला मी मारलं तर मला पाप लागणार. मग इथे प्रश्न असा आहे की आपण पापाची डेफिनेशन काय, व्याख्या काय पापाची. म्हणून तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलंय, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्यात. म्हणजे पाप काय किंवा पुण्य काय हे ते तुला माहिती, आम्ही काय करणार. बघा आपण म्हणजे
हे पण तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे. दूध पाजोनी पोसेला साप, पुण्य करता होय पाप. म्हणजे नागपंचमीला आपण दूध पाजतो किंवा इतरही वेळेला काय असेल ते, खरं दूध पाजणं चांगलं आहे, पण त्या दुधाचं काय होतं, विषात रूपांतर होतं. मग काय होतं, पुण्य होतं का पाप होतं? म्हणजे हे पाप आणि पुण्य एकदम अवघड गोष्ट आहे. परंतु भगवंत त्याला असं म्हणतायत की तू स्वधर्म कर. स्वधर्मामध्येच पुण्याची काय निर्मिती आहे. बघा, स्वधर्म एके ठिकाणी असं झालं आहे, माऊलीने पुढे येणार ते, आता पुढे येणार आहे आणखी, की स्वधर्म जरी कठीण झाला तरी त्याचं आचरण आपण करायचं आहे. त्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी वेगवेगळ्या उदाहरण पण दिलेलं आहे. ते जेव्हा तो विषय येईल तेव्हा आपण बघू, तो आपण नंतरचा विषय आहे. त्याच्यानंतर काय होईल माहिती आहे का, तू युद्ध नाही केलं ना तर तुझी अपकीर्ती पसरेल जगामध्ये, की अर्जुन हा भित्रा निघाला, धर्मयुद्ध न करताच पलायन केलं त्याने. आणि हा जो एकदा काय डाग आहे ना तुझा, तो निघल्या जाणार नाही त्रिकालामध्ये. म्हणून तुझ्या वडील कसे होते असं त्यांनी सांगितलं. आपण बघा, एखादा मुलगा जर का वाईट वागत असेल तर आपण त्यांना म्हणतो, अरे तुझे वडील कसे आणि तू कसा. तर त्याला जाणीव करून देतात. शिवाचा 8वा प्रताप, शिवाचे 8वे रूप. बघा हर्ष महाराजांनी काय सांगितलं, बरोबर, 8वे रूप. म्हणजे आपल्या वडिलांनी काय केलंय याचा आठव तरी केला पाहिजे ना आपण. म्हणजे आपण करताना आपण काय करतो आणि आपल्या वडिलांनी काय केलं होतं. बघा, एकदा ज्ञानोबारायांनी एका ठिकाणी असं म्हटलंय, वडील जे जे करती तया नामू धर्म ठेवीत. आता धर्म म्हणजे काय, जे वडिलांनी केलं ते आपण करतोय. म्हणजे आपण म्हणतो ना, वडिलांची रीत पुढे झालं होतं. म्हणजे आपण खानदानी आपल्या काहीतरी परंपरा असतात, त्या आपल्या वडिलांनी आपल्याला सांगितल्या असतात, आपल्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना सांगितलेलं असतं. असं ते पिढ्यानं पिढ्या काय करतं, आपण पुढे जात असतो. पण तुझ्या पूर्वजांचा आठव प्रताप, आणि मग तू निर्णय घे की काय करायचं. परंतु मी तुला सांगतो की स्वधर्म हाच आहे की क्षत्रियाने ही संधी सोडू नये. पण आता या श्लोकाचा हा सुद्धा थोडा अर्थ झाला. आता ते तुकाराम महाराज काय म्हणतात ते आपण बघू. 3-4 त्यांचे प्रमाण मी लिहून आणले, ते आपण बघू. हां, ते फार महत्त्वाचे आहे. ते काय बोलतात, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम ते उरे कीर्ती मागे. मनुष्य जन्म 17 वेळा आहे का, नाही, क्वचित आहे. बघा, जसा आंधळ्याच्या टाळ्यामध्ये कावळा सापडावा. एक तर कावळा बघा एवढा चतुर आहे, तुम्ही भेटणारच नाही. तुम्हाला तुमच्या जवळ असलं तरी तुम्हाला भेटणार, तुम्ही त्याला पकडू नाही शकत, तुम्ही किती प्रयत्न करा. आणि असा कावळा आंधळ्या टाळी वाजवत होता, त्याच्या 2 टाळ्यामध्ये सापडणार नाही तो, पण सापडला. मनुष्य देह मिळणार नाही आपल्याला, पण मिळाला पण आपल्याला कळाला नाही. आणि ज्यांना कळाला त्यांना मिळाला नाही. स्वर्गीचे देव इच्छिताती मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. म्हणजे स्वर्गातले लोक इच्छा करतात की मनुष्य जन्म यायला पाहिजे, पण त्यांना नाही भेटत आहे. पण आपल्याला भेटला. कसा भेटला, काहीतरी पुण्य असेल आपलं. असं म्हणतात की पाप आणि पुण्य समान झालं तर मनुष्य देह मिळतो. मागच्या आपण सगळ्या योनी फिरत असताना आपलं जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा आपल्याला हा तो जन्म मिळतो. बरं, हे जन्म मिळाल्यानंतर मग महाराज काय म्हणतात की तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम ते उरे कीर्ती मागे. बघा, आपलं कसं आहे, जास्तीत जास्त घरातले 13व्यापर्यंतच आठवण काढतात, 14व्या दिवशी विसरून जातात आपल्याला. आज ज्ञानोबारायांना किती वर्ष झाली, छत्रपती शिवाजी महाराजांना किती वर्ष झाली, तरी आपण विसरू शकत नाही. का त्यांनी तसं कीर्तीच करून गेले. ते त्यांच्या नावाला त्यांनी असं
शोभेचं असं काम केलं आहे, म्हणून आपण आजही त्यांचं नाव घेतो. पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे जावे सत्कीर्ती बरवे. म्हणजे आपल्याला जायचं आहे आता एका ना एक दिवस, पण सत्कीर्ती करून जायला पाहिजे. त्याच्यानंतर महाराज असं म्हणतात, तुका म्हणे कीर्ती वाढे धर्म गाडे ते ऐसे. धर्माच्या पद्धतीने आपण राहिलं, धर्माचरण आपण केलं तर आपली कीर्ती आपोआप वाढते. मी आपला काल विषय झाला की मी सज्जन आहे हे सगळे सांगायची गरज नाही आपल्याला, ते आपोआप आपल्या कृतीतून कळतं आपल्याला. तर असा एकंदरीत हा विषय आहे याच्यामध्ये. आता आपल्याला ज्ञानोबा काय म्हणतात हे जरा बघू आपण. हां, आपल्याला 196 बोलूया. आता हा ऐसा अवेरी जे, आता हा ऐसा अवेरी जे, मग नाथिले शोचू बैसी जे, मग नाथिले शोचू बैसिले, तरी आपण हा ना होई जे आपण पेया. तरी आपण आहाणा होई जे आपण पेया. म्हणजे भगवान ज्ञानोबा असं त्याला म्हणजे म्हणतायत की आपणच आपला शत्रू होतो. बघा आपला एक नियम आहे, आपण आहे ना चांगलं झालं ना आपलं तर त्याचं क्रेडिट आपण घेतो. 33 लोकांच्या खालचे उभे भेटलं का सगळ्यांना? हां, बघा आपला एक स्वभाव आहे मनुष्याचा की चांगलं झालं का त्याचं क्रेडिट आपण घेतो आणि वाईट झालं का म्हणतो की ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं असं. मग इथे माऊली काय म्हणते, तरी आपण हा ना होईचे, म्हणजे आपला घात आपणच करतो. किती मोठं वाक्य वा काय, तरी आपण हा ना होईचे. म्हणजे हित कशामध्ये हे आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. 2 गोष्टी आहेत, एक अहित आहे आणि एक हित आहे. हिताच्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे, नेहमी जागं पाहिजे, आहे की नाही. पुढे बघा, पूर्वजांचे जोडले, पूर्वजांचे जोडले. बघा इथे एक विषय आला, पूर्वज म्हणजे वडिलांनी काय जोडून ठेवलंय ते बघ. अवघेची होय धाडिले, आपणाची होय धाडिले, जरी आज शस्त्र सांडिले रणी येई. आणि तू आपणची होय धाडिले, म्हणजे तू स्वतःच शस्त्र टाकून दिले. आणि पूर्वजांचा पराक्रम बघ म्हणे त्यांनी काय केलं, आणि तू आता स्वतःचं हित साधायला पाहिजे. तर ह्या ज्या तुझ्या कृतीतून काय आहे हे तू अयोग्य करतोयस असं भगवंत त्याला म्हणतात. पुढे बघा, असता कीर्ती जाईल, असता कीर्ती जाईल, जगाचे अभिशापू देईल, जगाची अभिशापू देईल, आणि गिवसीत पावतील महादोष, आणि गिवसीत पावतील महादोष. म्हणजे असलेली कीर्ती तुझी जाईल आणि त्याचा परिणाम असा होईल, जग तुला शाप देईल. आणि काय म्हणतात, काय होईल त्याचा परिणाम पुढे, गिवसित म्हणजे ते तुझा पत्ता कुठे अर्जुन कुठे राहतो. जे 6 गुण आहेत अवगुण, काम क्रोध लोभ द्वेष मद मत्सर, हे 6 जण तुझ्या घरी येतील राहायला आणि मग ते तुला प्रॉब्लेम होणार. मग पुढे बघा, महादोष तुला घेरतील. कसं होतं माहिती आहे का, आपण असं कधी कधी आपल्याकडनं न कळत वाईट गोष्टी घडतो आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो, पण आपण तो विसरतो. आपण बोलतो काय माझ्या मागच्या जन्मीचा पाप असेल असं म्हणतो. हा, मागच्या जन्मीचं नाही, याच जन्मीचं आहे. पुढे बघा, जैसे भ्रतराहीन वनिता,
ऐसी भाते नाही वनिता उपहती पावे सर्वदा उपाधी पावे सर्वथा तैसे दशा जीविता स्वधर्माविन ऐशी दशा स्वधर्मा बघा काय ज्ञानोबारांचं बघा काय दृष्टांत दिलं आहे. भ्रतार म्हणजे नवरा. नवऱ्याशिवाय स्त्री तिला समाजात एवढी किंमत नसते. बघा हे 700 वर्षापूर्वीचं तेव्हा जास्त होते, आता असं नाही आहे. आता तर स्त्री पुरुष समान आलेला आहे, पण तरी पण थोडा भेद होतोच माणसाकडून. तर मग अशी दशा तुझ्या जीवनात येऊ शकते कधी? स्वधर्माविन. स्वधर्माचा तू जर का त्याग केला तर तुझी दशा अशी होईल. म्हणून तू स्वधर्माचा काय कर, अंगीकार कर. पुढे बघा. तर आता हे एक उदाहरण झालं. आणखी पुढचं पण एक उदाहरण देतात. कारण माऊलींचं कसं आहे, सांगायचा सिद्धांत लगेच दृष्टांत सांगायचा. पुढे ना तरी रणी शव सांडिजे ते चौमेरी गिदी विदारिजे तैसे स्वधर्म ही नाबी भविजे महादोषी. म्हणजे इथे एक दृष्टांत देत आहेत की रणांगणामध्ये एखादं म्हणजे शव पडलं तर त्या जे गिधाड असतात ना त्यांना आमंत्रण द्यायची गरज नाही. ते बरोबर येणार आणि त्याचे लचके तोडतात त्या प्रेताचे. तसं जर का तू स्वधर्म जर का सांडलास, तू केला नाहीस, ते महादोष सगळे तुझ्याकडे येणार, न बोलावता न आमंत्रण करता. आपण म्हणजे बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याचा विचार करायला पाहिजे आपण. आता हे अर्जुनाला माझ्या मते जास्त नाही सांगितलं आहे, आता आपल्याला सांगितलेलं आहे ह्या गोष्टी. अर्जुनाला कमी आहे. वास्तविक पाहता अर्जुन हा नर आहे, नर नारायणाची जोडी आहे. आणि मी तुम्हाला मागे पण आपला विषय झाला, श्रेष्ठ कोण आहे, कृष्ण आहे की अर्जुन आहे. तुम्ही जर का नात्याचा संबंध केला तर अर्जुन हा श्रेष्ठ आहे. कारण श्रीकृष्णाची बहीण कोणाला दिलेली आहे, अर्जुनाला दिलेली आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टीमध्ये अर्जुन हा साधा नाही आहे. तो मोहात पडणं केवळ अशक्य आहे. परंतु काय माहिती आहे का, तुकाराम महाराजांनी असं एका ठिकाणी म्हटलंय, खेळ तो येण्याची खेळावा. अहो तुम्ही किती चतुर आहात, तुमच्यापेक्षा तो चतुरा तो शिरोमणी असं म्हटलं. चतुराचा शिरोमणी आहे. अर्जुनालाही गर्व झालाच होता ना, माझ्यासमोर कोण उभं राहणार आहे. परंतु जेव्हा त्यांनी बघितलं द्रोणाचार्य भीष्माचार्य, गर्व गेला की नाही त्याला भ्रम आला, मोहात सापडला गेला तो. तसंच आपण तर त्या मानाने किती जाडकी पत्ती आहे. म्हणून आपण काय करू शकतो, आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. फार महत्त्वाचं आहे की आपण आज एकत्र तिथे बसलेलो आहोत आणि आपण एक ज्ञानेश्वरीचं गीतेचं चिंतन करतो आहे. काहीतरी तुमचं पुण्य असेल आणि माझंही पुण्य असेल, तेव्हा आपला हा मेळ बसलेला आहे. थोडं का होईना आपण निरे परी थोडे परी निरे, म्हणजे श्रोते थोडे आहेत पण काय चनाक्ष आहेत. आणि अगदी म्हणजे तुमचं वय बघता संपूर्ण अनुभवी तुम्ही म्हणजे सगळे श्रोतेजण आहात. आणि तुमच्या पुढे म्हणजे माझी काय तशी पात्रता नाही आहे, पण आता तुम्ही गोड करून घेताय. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. जरा सेटिंग करा. आरवलं का नाही आले नाही ते बसत नाही मी, स्टँड हे झालं आले.
श्री अनंत मधुसूदन जगव्यापका जनार्दन सकळ देवादिदेवा केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहजरूपा चक्रंधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपदा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापते मदना अवतारका धरित्याक्षते वामनमूर्ती त्रिविक्रमम् अगये सगुणा निर्गुणा जगज्जनीया जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण काला लोटांगणी माझी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवा सकळ देवादिदेवा वाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा आता विश्वात्मके देवे देवाज्ञे दोषावे दोषो निमज द्यावे वसाय दानवे जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो जेवांशील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुझ्या भूता सदा कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड चेता हे सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिः लोकी भजिलो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये ओ आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दानप सावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम शांती. रामदास स्वामी हा दासनवमी आहे. दासनवमी आहे ना हेमारूपी म्हणा म्हणतात म्हणा हा म्हणा 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 देवारूपी म्हणाल म्हणा हो म्हणा म्हणा